तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ता वाटपासाठी म्हणजे पुन्हा वाटप दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यासाठी कोणाला, तर ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा एकही रुपया या वाटपामध्ये मिळाला नव्हता, ज्यांना पैसे आलेले नव्हते, कारण निधीची कमतरता होती. निधीची कमतरता असल्यामुळे शासनाने पुन्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे GR काढले आणि GR मधून निधी मंजूर केला. निधी मंजूर केला तर आता फायनली वाटप सुरू होणार आहे. ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळाले नव्हते त्या बहिणींच्या खात्यात आता 1500 3,000 रुपये दोन्ही महिन्याचे जमा होणार आहे. पण भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न आहे की हा वाटप कधी सुरू होईल, हा वाटप कधी सुरू होईल आणि हा वाटप कोणत्या बहिणींना मिळणार, म्हणजे 1500 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे. बघा, हा वाटप कधी सुरू होईल, सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. वाटप कधी सुरू होणार आहे, तर बघा, जो काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर वाटप सुरू होतो. तर यासाठी बघा, आता निधी ट्रान्सफर करण्यासाठी जो आहे तो 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागत असतो. 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागतो. पण शासनाकडून जर इंटरनल हा निधी ट्रान्सफर झाला असेल तर वाटप 1 ते 2 दिवसामध्ये, वाटप 1 ते 2 दिवसामध्ये किंवा आज सुद्धा सुरू होऊ शकतो वाटप. बघा, शासनाला माहित आहे की ऑलरेडी जो काही वितरण आपण 12 तारखेपासून केलं त्यामध्ये आता या वितरणामध्ये खूप जास्त गॅप पडली आहे. अर्ध्या बहिणींना पैसे आले, अर्ध्या बहिणींना पैसे आले नाही. त्यामुळे शासनाकडून इंटरनल जे आहे ते विभाग टू विभाग हे पैसे जमा केले जाणार आणि लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणाऱ्या आज, उद्या किंवा परवा या 2 ते 3 दिवसामध्ये, आज तर 100% आशा आहे आपल्याला की पैसे आले पाहिजे, आज वाटप सुरू झाला पाहिजे. शासनाने लवकरात लवकर या निधीचा ट्रान्सफर करून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आज जमा करावे, 1500 रुपये उद्या जमा करावे किंवा मग एकत्रित 3,000 रुपये जमा केले तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. येणाऱ्या 1, 2, 3 दिवसामध्ये 100% या वाटपाला सुरुवात होणार आणि ज्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्या बहिणींच्या खात्यामध्ये येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे. महत्वाचा पॉईंट म्हणजे हा निधी कोणासाठी आणि कोणत्या बहिणींना या पैशाचा वाटप होणार आहे. तर बघा, या ठिकाणी सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता, रेग्युलर हप्ते सुरू होते, फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले होते पण त्यांना अजूनही पैसे मिळाले नव्हते, त्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता या निधीमधून मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींनी फेब्रुवारी महिन्यामध्ये KYC ची दुरुस्ती केली होती, मग त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यामध्ये मिळाला, त्या बहिणींना सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार. म्हणजे ओव्हरऑल म्हटलं तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर आला असेल तरच त्या बहिणींना जे आहे ते मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार. सोबत 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही KYC ची दुरुस्ती केली असेल, 30 एप्रिल पर्यंत जर KYC ची दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. सोबतच भरपूर लाडक्या बहिणी म्हणत होत्या की SC ST कॅटेगरीमध्ये पैसे आले नाही त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, तर तसं काहीच नाही. होऊ शकते SC ST कॅटेगरीमध्ये असलेल्या महिलांची संख्या भरपूर असेल, पण OBC कॅटेगरी किंवा इतर जे काही बाकी कॅटेगरी आहे अशा सुद्धा बहिणी आहे कॅटेगरीमध्ये की त्यांना सुद्धा पैसे आलेले नाही. फक्त सिलेक्टेड आपण एकच कॅटेगरी या ठिकाणी पकडू शकत नाही, बाकी सर्व कॅटेगरी म्हणजे फिल्टर मध्ये आहे की त्यांना पैसे आलेले नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आता निधी मंजूर झालेला आहे 735 कोटी रुपये. 735 कोटी रुपयामधून ज्या काही लाडक्या बहिणी राहिलेल्या आहे, मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना लगेचच आज, उद्या, परवा 1 ते 3 दिवसात वाटप सुरू होईल आणि तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे. तर बघा, वाटप सुरू झाल्यानंतर जर तुम्हाला पैसे आले तर लगेच कमेंटमध्ये कळवा किंवा मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ देण्यात येईल की वाटप सुरू झालेलं आहे, खुशखबर येईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.